आणि सूर्यकांतजींनी सांगितलं की सेना भाजपच्या युतीच्या सरकारने कोणत्या कोणत्या योजना आणल्या त्या शेतकऱ्यांच्या हिताच्या कशा आहेत, त्याचप्रमाणे आमच्या माता भगिनींसाठी असणारी उज्ज्वल योजना देखील त्यांनी या ठिकाणी मांडणी केली। या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं, दीपेशभाईंनी पण सांगितलं की नगरपालिकेचा उद्धार करत असताना नगरपालिका ही शिवभूमीत आहे आणि याचं अनन्य असं महत्त्व आहे। त्याच्यामध्ये काम करत असताना गेली 10 वर्ष त्या ठिकाणी संघर्ष करून आपण चांगल्या पद्धतीचं काम करून आज त्या ठिकाणी आपण 1 नंबरचं बक्षीस या महाराष्ट्र राज्यात मिळवलं। हे सगळं करत असताना याच्या पाठीमागे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजीदादा आढळराव पाटील यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। आणि मी असं म्हणेन की जे दादांना प्रश्न विचारतायत त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करायचं कारण नाही आहे, कारण इथून मागचे उमेदवार जे उभे राहिले 15 वर्षात तर तुम्ही विचार करा की त्यांचं अवलोकन केलं तर ते कुठे निवडून आल्यानंतर कुठे गायब झाले, कुठे कोमात गेले, जे आज परत बाहेर येत आहेत। या ठिकाणी आपण जर मागच्या इतिहासामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल की जो उमेदवार उभा राहिला, जो पडला, तो पुन्हा कधी काय मतदारसंघात आला नाही। जर त्यांना उमेदवार निवडून येण्यासाठी काम करायचं असतं तर निश्चितपणाने त्यांनी त्या उमेदवाराने ती तग धरली असती। जसं 2 वेळा मी पराजय पचवला पण मी काही घरात बसली नाही, दुसऱ्या दिवशी कामाला लागली। ही अशी जर एक महिला करू शकते तर हे पुरुष होते, यांनी बांगड्या भरून घरात बसायची गरज नव्हती। यांनी सुद्धा समाजामध्ये आपलं नाणं खणखणीत आहे ते वाजवून दाखवायला पाहिजे होतं, म्हणजे जनतेने तुम्हाला स्वीकारलं असतं। परंतु तुम्ही तसं केलं नाही। निवडणूक आली की तुम्हाला जाग येते, उमेदवार कोण असावा हे सुद्धा ज्ञात नसतं, तो घडवण्याची सुद्धा तुमची पात्रता नाही। अशा पक्षांनी इथे येऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे याचा विचार आपण करायचा नाही। कोणाची रेष पुसायला आम्ही आलेलो नाही, तर आमची रेष कशी वाढवता येईल त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि मला पूर्ण विश्वास आहे की केंद्रामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही जर आज म्हणत असाल की 15 वर्षाचा हिशोब लेखाजोखा आमच्याकडे मागताय की 15 वर्षात यांनी केलं काय, या खासदाराने काहीच करता आलं नाही, त्या खासदारांनी केलेल्या अनेक कामांमध्ये तुम्ही विचार करा की 3 वेळा त्यांना पुरस्कार देणार, कारण आताचं सरकार बीजेपी सरकार होतं बरोबर आहे, सेना भाजपचं, पण इथून मागचं सरकार तर आघाडीचंच होतं ना। मग त्या सरकारने त्यांना खऱ्या अर्थाने जो पुरस्कार दिला की तो एक चांगला सांसद आहे, त्याने चांगलं कामगिरी केलेली आहे आणि म्हणून त्यांचा पुरस्कार देऊन तुम्ही त्यांचा सन्मान केला। मग त्यांनी काम केलं नसतं, त्यांनी प्रश्न विचारले नसते, तो सन्मान त्यांना मिळालाच नसता। ही गोष्ट का विसरताय, कारण ते देणारं तुमचंच सरकार होतं। मग तुमच्या सरकारने नेमकं जे दिलेले जे त्यांना जो मान दिला, जो सन्मान दिला, जे पारितोषिक दिलं चांगल्या कामाबद्दल, ते खोटं होतं का? आज आमचं सरकार आहे परंतु त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आता खऱ्या अर्थाने सर्वसामान्य नागरिकाची आहे, आमच्या तरुणाईची आहे। आमच्या तरुणाला देखील कळतं, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला देखील विचारलं तर कळतं की शिवाजीदादा आढळराव पाटील म्हणजे काय। त्यांना सांगायची गरज पडत नाही, त्यांना ओळख दाखवायची गरज पडत नाही। आणि म्हणून या ठिकाणी जो माणूस प्रत्येकाच्या मनामनात आहे, प्रत्येकाच्या घराघरात आहे, अशा माणसाला निवडून देत असताना आपल्याला उद्याचं स्वप्न साकार करायचं आहे। मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की या देशाचा नेतृत्व कसा असावा। नानांनी सांगितलं की होय आम्ही आमचं नेतृत्व सांगतोय की सेना भाजप महायुतीचा उमेदवार या ठिकाणी मोदी सरकार, मोदी साहेब आहेत आणि मोदींसारखं नेतृत्व करणारा पंतप्रधान या देशाचा होता। म्हणून पाकिस्तानने ज्यावेळेला हल्ला केला आणि आपले 44 जवान त्या ठिकाणी दयाशती झाले, त्यावेळेला त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये घुसून आपला झेंडा रवणारा एकमेव पंतप्रधान ठरले ते मोदी ठरले। आणि त्या मोदी सरकारला आजच्या काळाची गरज आहे। आज खऱ्या अर्थाने आपल्या हिंदुस्थानाला, आपल्या भारताला कोणाची गरज असेल तर मोदी सरकारची गरज आहे, मोदींच्या खऱ्या अर्थाने नेतृत्वाची गरज आहे। यांच्याकडे तर अजूनपर्यंत पंतप्रधान कोण, मग पप्पूला पंतप्रधान करायचं का, ही चर्चा आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी दोघी जागं झालं पाहिजे आणि जागं होऊन पेटून आपण मतदानाला उतरलं पाहिजे। 29 तारखेला मतदान आहे आणि मतदान ते शिवसेना बाणालाच तुम्ही करणार, धनुष्य बाणालाच करणार, मोदी सरकारलाच करणार। कारण या देशाचं रक्षण जो करू शकतो, या देशाचं रक्षण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे, असा नेतृत्वाला सलाम करण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आपण गमावू नका। आम्ही या ठिकाणी आलो, आपली भेट घेतली, आपण आमच्यासाठी वेळ दिलात, परंतु उद्या तुम्हाला प्रत्येक घराघरात जाऊन आपल्याला सांगायचं आहे
की मोदी सरकार का हवंय, मोदीच का हवाय, कसं नेतृत्व हवंय, कणखर नेतृत्व हवंय. तुमच्या ताईला तुम्ही पाहिलात 20 वर्ष महिला म्हणून काम करते या जुन्नर तालुक्यामध्ये. या शिवसेना पक्षाला बळ देत असताना मी कधी कुठल्या गोष्टीचा विचार केला नाही. येईल ती संकट जशी अंगावर घेतली आणि पक्षाला जिवंत घेऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याच पद्धतीने शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी 15 वर्ष केलेलं कार्य डोळ्यापुढे आणा. आणि तुम्हाला सर्वांना एकच सांगू इच्छिते का आताचं हे सरकार येत असताना दादांची मूळ भूमिका, आपली मूलभूत भूमिका आहे की उद्या त्यांना लाल दिव्याची गाडी मंत्री झालेलं आपल्याला पाहिजे आहे. मंत्री झाले तुम्ही केटीचं काय बोलताय, आपण तर आता डिंबावरून पाणी सुद्धा आणतोय. म्हणजे खऱ्या अर्थाने दुष्काळच राहणार नाही आहे. आणि आपल्या पाण्याचं नियोजन योग्य रीतीने कालवा समिती समोर मांडण्यासाठी आपण निश्चितपणाने आज मी दादासाठी तुमच्याकडे जोगा मागायला आली आहे. पण मी पुन्हा ऑक्टोबर मध्ये येणार. आमदार तुम्ही मला करणार हा विश्वास मला आहे. आणि तुम्ही मला आमदार केल्याशिवाय राहणार नाही. मग पाण्याचं नियोजन कसं करायचं हे नेतृत्व तुम्हाला सांगेल. पण आजची वारी मोदी सरकार, आजचं धनुष्यबाण आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्यासाठी आपण सर्वांनी 29 तारखेला मतदान करायचंय. भरभरून मताच्या पेट्या भरल्या पाहिजेत आणि आपल्याला उच्चांक गाठायचा आहे. कारण उच्चांक गाठला तर वर दखल घेतली जाईल आणि योग्य शिलेदाराला जे खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे ती संधी मिळणार आहे. ती संधी गमावू नका. हा तुम्हाला खऱ्या अर्थाने ताई म्हणून तुम्ही जर ताईकडे म्हणता, सरपंच म्हणाले ताई देईल तो आदेश. सरपंच आमचा आदेश आहे की 29 तारखेला तुम्ही या गावचं नेतृत्व करताय. या गावात कुठेही कमी पडू नका. एक मत सुद्धा, एक व्यक्ती सुद्धा मतदान केल्याशिवाय राहिला नाही पाहिजे. प्रत्येकाचं मतदान त्या ठिकाणी झालं पाहिजे. मतदानाचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे. मतदान बजावणं म्हणजे स्वतःचं मत नोंदवणं आहे. आणि मत एका मताने मोदी सरकार, तुम्हाला माहितीये की याच्या आधी अटल बिहारींचं सरकार कोसळलं होतं. तुम्ही सत्पाती दान करणारी लोक आहात. सत्पाती दान करा, कुपाती करू नका. आपण धर्माला मानणारे आहोत. आपण ज्या प्रांगणात बसलो आहोत आपण सर्वजण धर्माला मानणारे असो तर येणाऱ्या 29 तारखेला आपलं मत हे धनुष्याला राहणार आहे. आणि धनुष्य विजयी करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या वसा आणि वाचा चालवणाऱ्या शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांना जसं आपण मानवंदना करतो तसं शिवाजीदादा आढळराव पाटील यांची मानवंदना आपण करणार आहोत. यांची झोळी आपण मताने भरणार आहोत. याचं लक्ष आपण घ्यावं आणि निश्चितपणाने ते आपण कराल अशी अपेक्षा बाळगते. शिवाजी दादा